दक्षिण पश्चिम नागपूर म्हणजेच उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या मतदारसंघामध्ये भाजपकडून बूथ प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुखांना पदावरून दूर करण्यात आलेला आहे। लवकरच नवीन बूथ प्रमुख आणि शक्ती केंद्र प्रमुखांची नेमणूक केली जाणार आहे। गटबाजी केल्यास कठोर कारवाई करणार असा पक्षाने आता इशारा दिलेला होता आणि त्याच पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आलेली आहे। रजत वशिष्ठ आपले प्रतिनिधी या संदर्भातले अपडेट देतील। रजत, लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपला नागपूरमध्ये अपेक्षित आघाडी मिळाली नव्हती। नितीन गडकरी यांचा विजय 1,37,000 मतांनी झाला असला तरी भाजपला जास्त मताधिक्याची अपेक्षा होती आणि काही दिवसांपूर्वी पश्चिम नागपूर या विधानसभा क्षेत्रामध्ये अशाच पद्धतीने बूथ प्रमुख आणि शक्ती केंद्र प्रमुख यांना पदावरून दूर करण्यात आलं होतं आणि नवीन पूर्ण रचना केली जाईल असं जाहीर करण्यात आलेलं होतं। काल दक्षिण पश्चिम नागपूर जो उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विधानसभा मतदारसंघ आहे त्या ठिकाणी पण तशाच पद्धतीने कारवाई करण्यात आलेली आहे आणि सर्व बूथ प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख आणि काही संयोजक यांना पदावरून दूर होण्यास सांगण्यात आलेलं आहे आणि पुढील काही दिवसांमध्ये संपूर्ण संरचना जी आहे ती नव्याने आखली जाईल असं सांगण्यात आलेलं आहे। मात्र गटबाजी यापुढे आणि खास करून विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नागपूर शहरात खपवली जाणार नाही असा एक इशारा किंवा तंबी जी आहे ती पण पक्षश्रेष्ठींकडून कार्यकर्त्यांना देण्यात आल्याची माहिती आहे। रजत, धन्यवाद दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।